प्रश्न काय दिलेला आहे, दोन दशमान संख्येची बेरीज. म्हणजे दशमान म्हणजे काय, दशांश. हां, दशांश अपूर्णांकवाले है ना. तर दोन दशमान संख्येची बेरीज, मग अशा दशांश चिन्हवाल्या दोन संख्यांची बेरीज ही 167.25 आहे है ना, 167.25 आहे. जर एक संख्या ही दुसरीपेक्षा 18.50ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. यासाठी सगळ्यात सोपा उपाय, एक सूत्र पहा. सूत्र असं आहे, हमेशा अशा प्रश्नांसाठी सूत्र वापरत जा. बघा, आपण सूत्राने गणित करणार आहोत. या प्रश्नाला सॉल्व करण्यासाठी सूत्र असं आहे. सूत्र आहे की दिलेली जी बेरीज आहे, तर बेरीज वजा दोन संख्येतील फरक. कशामुळे, कारण एक संख्या ही दुसरीपेक्षा मोठी आहे, म्हणजे संख्येमध्ये फरक आहे ना, म्हणजेच दोन संख्येतील फरक. भागाकारामध्ये 2 करायचं का, तर त्या संख्या 2च असल्यामुळे. मग काय करायचं, या सूत्राला अनुसरून बघा बरं, बेरीज किती आहे, 167.25. वजाचं चिन्ह द्या. फरक किती आहे, फरक म्हणजे एक संख्या दुसरीपेक्षा 18.50ने मोठी आहे, म्हणजे फरक इथे दाखवला ना 18.50चा आहे ना, एवढा फरक दाखवला इथे. आणि भागाकारामध्ये 2 घ्या. आता ह्या दोघांची वजाबाकी करा. या दोन्ही दशमांची वजाबाकी करू. 167.25 वजा 18.50. बघा बरं काय वजाबाकी येईल यांची. 5ला 5 घ्या, 2तनं 5 जात नाहीत, 7चा 1 हातचा द्या. इथे 12 झालेले आहेत, 12तून 5 करा, 7 राहतात, 7 आणि 5 12 नाही का. नंतर इथे 7चा 1 गेल्यामुळे इथे 6च राहिलेले आहेत, आणि 6तनं 8 जात नाहीत, म्हणून ह्या 6चा 1 हातचा द्या. इथे 16 झाले, 16तनं हे 8 काढा, म्हणजे 8च राहणार. मग ह्या 6चा 1 हातचा दिल्यामुळे इथे 5च राहिलेले आहेत. मग 15तनं 1 काढा, म्हणजे इथे 14 राहणार. आणि उत्तर आलेलं आहे 148.75. ह्या दोन्हींची वजाबाकी आलेली आहे 148.75. आणि भागाकारामध्ये 2 जसे असतात तसाच ठेवा. आता पुढे पाहायचं आहे. बघा बरं, यांना भागायचं आहे 2ने. एकतर असा उभा करा, किंवा ज्यांना अवघड जातं त्यांनी मग 2 असे घ्या. 148.75 असा घेतला तरी चालेल. ठीक आहे. बेसाती 14 0 0, बेचोक 8, हे 8 खाली आले होते, बेचोक 8 8 8 0. परत हा दिसत नाही आहे का, आपण थोडा वरी घेऊया याला, 1 मिनिट. हां, इथे दिसतो, इथे करूया. 2 148.75. बघा, हे समजून घ्या, खूप छान आहे गणित. एक वेळेस समजलं की फार आवड वाटते त्याच्याबद्दल. बेसाती 14, 14 14 कटले 0, वरचे 8 खाली आले. बेचोक 8 8 8 कटले 0, वरचे 7 खाली येतात. बेत्रिक 6, 7तनं 6 गेला 1 राहतो, वरचे 5 खाली येतात, 15 झाले. बेसाती 14, 1च राहतो, त्याला भाग जात नाही, पॉईंट आणि 0 द्या. बेपंच 10 है ना. अशा प्रकारे इथे आपण भागाकार पूर्ण केला. आता ऑलरेडी इथे 2 डिजिट सोडून पॉईंट आहे, म्हणून हा पॉईंट पुन्हा 2 डिजिट सोडून पुढे हलल्या जाईल, म्हणजे इथे येणार. अर्थातच आपलं उत्तर आलं 74.375 है ना. एवढं उत्तर इथपर्यंत आलेलं आहे. कशाचं, फक्त 148.75 भागाकारामध्ये 2चं है ना, 74.375. आता हा झाला फरक काढला आहे. पण एक संख्या दुसरीपेक्षा 18.50ने मोठी आहे, म्हणजे आलेल्या उत्तरामध्ये 18.50 ॲड करा तर तुम्हाला मोठी संख्या मिळेल. जर इथे लहान संख्या विचारली असती तर मग तुमचं उत्तर जे आहे तसंच राहू द्यायचं असतं, कारण तीच लहान संख्या असते. आणि जर मोठी विचारली असती किंवा मोठी विचारलेलीच आहे ऑलरेडी,
तर ह्या आलेल्या संख्येमध्ये हे मोठी संख्येचा जो फरक आहे 18.50चा तो टाका, म्हणजे उत्तर येईल आपलं काय बघा. इथे तुम्हाला दिसत असेल तर इथे आपण हा भाग करूया. 74.375 प्लस 18 प्लस 18.50 आणि 18.50 हा प्लस करायचा नाही. हा 5 जशास तसा आला खाली, 7ही आलेला आहे. 5 आणि 3 8 बनतात. इथे पॉईंटला पॉईंट घ्या. 8 आणि 4 12, 2 1 आणि 9, 92.875. उत्तर काय आलेलं आहे आपल्याला? 92.875 ही मोठी संख्या मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे हे आपलं उत्तर आहे. इथे आपण थांबणार आहोत. आणि तुमच्या गणिताच्यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये तो आहे, म्हणून ऑप्शन नंबर ए हा तुमचा बरोबर आहे. ठीक आहे. पहा, स्वाध्याय 4.3 नवोदयचा स्वाध्याय 4.3 एक 8 नंबरचं हे गणित आहे. 8. मग 8 नंबरचा या गणिताला आपण अशा प्रकारे सॉल्व केलेला आहे. स्वाध्याय 4.3 नवोदयचा. ठीक आहे. पहा, तुम्हाला पूर्ण दिसतच असेल. नंतर लिहून घ्या व्यवस्थितपैकी. सूत्र माहिती असू द्या कशा प्रकारे कोणतं सूत्र वापरायचं आहे. ठीक आहे, आपण इथे थांबूया. असा प्रश्न दिला असता, याचं उत्तर काढायचं आहे. बघा बरं, स्वाध्याय 4.3 नवोदयचा 9व्या नंबरचा प्रश्न आहे. जर 5.28 गुणाकारामध्ये 0.8 तर उत्तर त्यांनी दिलेलं आहे 4.224. तर 52.8 म्हणजे 52.8 तर गुणाकारामध्ये 0.8 तर त्यांचं उत्तर किती असेल? आता मला सांगा, इथे जर समजा विचार केला 0.8 सारखंच आहे. 528 यामध्ये फक्त पॉईंटचा फरक आहे. पॉईंट हा 5 जवळ आहे, तर इथे पॉईंट हा 52च्या नंतरचा आहे. म्हणजेच पॉईंट हा 1ने उजवीकडे सरकला आहे, बाकी काहीच नाही आहे. जर आपण डायरेक्ट उत्तरामध्ये असं केलं 4.224 हा उत्तर आहे आणि त्यामध्ये पॉईंट हा इथे 4कडे असायचा, तर आता याच्यामध्ये 1ने पॉईंट इथे जाईल, म्हणजे 42.24 हे उत्तर येईल. सगळ्यात सोपं आहे. फक्त एवढा विचार केला की लागलीच तुमचं उत्तर निघेल. आणि एका प्रश्नाला त्याचं उत्तर सोडवण्यासाठी फार कमी वेळ लागेल. जर तुम्हाला वाटत असेल हा कसा आला, तर बघा आपण इथे करूनच पाहूया. 52.8 गुणाकारामध्ये 0.8 ह्यांचं उत्तर कसं काढायचं आहे? 8 8 64 4 6 8 2 16 16 आणि 6 22 2 4 2 8 आणि 5 13 13 आणि 2 15 म्हणजे 15 इथे लिहिलेलं आहे आपण. सॉरी, इथे तसं नाही आहे. 8 2 16 16 आणि 6 22 2 4 2 8 5 40 आणि 2 42. कसं काय बेरीज केली? हां, 8 5 40 आणि 2 42 इथपर्यंत आलो आपण. आता वाटत असेल की शून्याने याला भाग द्यायचा राहिलेला आहे वगैरे, नाही, काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही दिला तरीही तसंच तेवढंच उत्तर येणार आहे. पण तरीही तुमच्या समाधानासाठी पुन्हा एक वेळेस तसं करूया. पहा, शून्य राहिला, शून्याने भाग देण्याचा प्रयत्न करूया. 0 8 0 0 2 0 आणि 0 5 0 झालं. काय आलं? काहीच नाही. 4 आला, 4 घ्या. 2 अशीला 2, ह्या 2 अशीला 2 आणि ह्या 4 अशीला 4. पॉईंट किती आहेत पहा. 1 सोडून इथे पॉईंट आहे, 1 डिजिट नंतर इथे पॉईंट आहे, इथे 1 डिजिट नंतर आहे. 1 आणि 2 टोटल 2 डिजिट नंतर पॉईंट आहेत. 1 2 2 डिजिट सोडून पॉईंट द्या. उत्तर आलं 42.24. पहा, आलं की नाही उत्तर? म्हणजे आपलं जो पडताळा आहे तो सक्सेस झालेला आहे. अर्थातच असं उत्तर काढायचं आहे. आणि हा 9 नंबरमध्ये याचा ऑप्शन आहे ए.
ऑप्शन आहे एला राईट करायचं आहे. इथे तुमचं उत्तर मिळालेलं आहे. आपण इथे थांबू. पहा, हे पण गणित आहे तुमच्या 4.3 10व्या नंबरचं. यामध्ये 1/10 + 11/100 + 111/1000 यांचे दशमान सममूल्य काढायचं आहे. दशमान सममूल्य काढण्यासाठी पहा, तुम्हाला एक सर्वात सोपा भाग म्हणजे असा सांगतो आहे की अगोदर असं याला मांडून घ्या. ही मांडणी केल्याच्या नंतर लागलीच तुम्हाला यांचे दशमान मूल्य काढता येतील आणि मग त्यांना सगळ्यांना प्लस करायचं आहे. नंतर आपण 1/10 यांचं दशमान मूल्य काय येईल? 10 म्हणजे इथे एक शून्य आहे आणि शून्य असताना इथे एक डिजिट सोडून डावीकडे पॉईंट द्यायचा आहे. कारण भागाकारामध्ये पॉईंट हा म्हणजेच दशमान चिन्ह जे आहे तर दशांश चिन्ह हे डावीकडे पळत असतं. 0.1 हे उत्तर येईल इथे. परत याचं उत्तर येईल 1-2 डिजिट सोडून पॉईंट द्यायचा, 1-2 डिजिट सोडून डावीकडे पॉईंट द्यायचा म्हणजे 0.11 असं उत्तर येणार आहे याचं. 1-2-3 डिजिट सोडून पॉईंट द्या, 1-2-3 म्हणजे 0.111 असं येणार आहे. ह्या तिन्हींची बेरीज करायची आपल्याला. बघा बरं काय बेरीज येणार आहे. ह्यांची प्लस करूया. पहा, याला व्यवस्थित लिहायचं आहे आपण. बघा असं करूया की 0.1 + 0.11 + 0.111 = आता त्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत. त्यापूर्वी आपण त्याची बेरीज जी आहे, हवं तर आपण त्याला उभी मांडणी करून त्याची बेरीज करूया. तर 0.111, 0.11 आणि 0.1. पॉईंट खाली पॉईंट व्यवस्थित आला पाहिजे. बेरीजमध्ये किंवा वजाबाकीमध्ये असंच क्रिया असते. हा इकडे 1 आहे, ज्याखाली काही नाही म्हणजे 0 दिले तरी चालतील आणि 0 देण्यात वेळ न घालवता डायरेक्ट 1 हा खाली घ्या. हा 1 आणि 1 2 होतो. हा 1 2 3 होतो आणि इथे पॉईंटला पॉईंट घेतल्यानंतर 0 घ्या आणि अशा प्रकारे ह्या सगळ्यांचा जो काही बेरीज येते आणि ती बेरीज येणार आहे 0.321. म्हणजेच आपण त्याचा सममूल्य अपूर्णांक काढून त्यांची बेरीज केली असता उत्तर येतं 0.321. 0.321 हे आपलं उत्तर आहे. आणि हा जो ऑप्शन नंबर आहे तो सी आहे. 10चा ऑप्शन नंबर सी याला राईट करायचा आहे. त्याचं हे उत्तर आहे 0.321. इथे आपण थांबूया. लिहून घ्या तुम्ही याला. प्रश्नाचं उत्तर असं काढायचं आहे आपल्याला की प्रश्न अगोदर वाचूया त्यापूर्वी. एक गाडी ताशी 45 मैल कशी चालते? 45 मैल ताशी 45 मैल या गतीने जाते. तर तिचा ताशी वेग काढायचा आहे. ताशी. आता मला सांगा, या अगोदर आपण ताशी 45 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर किंवा 5 किलोमीटर 10 किलोमीटर असं किलोमीटरने ऐकलेलं आहे. हे मैलने आहे. तुम्हाला एक माहिती असेल, एका मैलमध्ये किती किलोमीटर असतात? 1.6. मग आपण इथे लिहूया 1 मैल बरोबर 1.6 किमी. किती असतात? 1 मैल म्हणजे किती? 1.6 किमी असतात. बरोबर आहे. म्हणजेच तर 45 मैल म्हणजे किती किलोमीटर? अगोदर याला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. मग 45 मैल गुणाकारामध्ये 1.6. आता काढायचं आहे याचं उत्तर. बघा आपण इथे उभा गुणाकार करूया. 45 गुणाकारामध्ये 1.6. 6 5 0 and 3 कॅरी. 6 4 24. 6 चौक 24 है ना. 24 आणि 3 27 राईट. 27 लिहिलं. त्यानंतर आता 1ने गुणायचं राहिलेलं आहे. 1 5 1 5 5. 1 4 बघा बरं आता काय उत्तर येतं. 0ला 7 आणि 5 किती राहिले? 12. 2 हातचाला 1. 4 आणि 2 6 आणि 1 7. किती आलं?
720. परंतु इथे एक सोडून पॉईंट आहे. किती सोडून पॉईंट आहे? एक सोडून पॉईंट आहे. मग इथेही द्या ना तुम्ही उत्तरामध्ये. म्हणजे उत्तर आलेलं आहे आपलं. उत्तर काय येईल? आपलं उत्तर येईल 72.0 म्हणजेच 72 म्हणजेच 72. आणि काय काढलेलं आहे आपण? फक्त त्यांनी विचारले एक गाडी ताशी 45 मैल या गतीने जाते तर तिचा ताशी वेग किती? तासात 45 मैल जाते. म्हणजे एका मैलमध्ये 1.6 किलोमीटर आहेत. एका मैलमध्ये 45 मैलाचे किती किलोमीटर होतील? तर 72 किलोमीटर होतात. म्हणजे तासात 45 मैल जाते तर तासात 72 किलोमीटर जाणार. तर तिचा ताशी वेग किती आहे? ताशी वेग आहे, ताशी वेग किती आहे? 72 किलोमीटर है ना. 72 किलोमीटर पर आवर अशी ती पळणार. हा तिचं उत्तर आहे. आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. चला ठीक आहे. उत्तराला आपण असं गोल करूया. राईट. हे काठीण्य पातळीचे प्रश्न आहेत तुमच्या 4.3 या स्वाध्यायाच्या शेवटी. त्यामध्ये ए नंबरचं जे ऑप्शन आहे त्याला आपण राईट करायचं आहे. लिहून घ्या. चला सगळ्यांनी लिहून घ्या. लिहून झालं की मला सांगा. अशा प्रकारचे गणितही आपल्याला येऊ शकतात. पण इथे पहा कशी मुलांना थोडंसं एक विचार न करता मुलं काय करतील की 4.8 मीटर लांबीच्या एका पाईपचे 7 ठिकाणी कापून समान तुकडे केले. 7 ठिकाणी कापून म्हणते, 7 तुकडे नाही केले त्यांनी. 7 ठिकाणी कापून समान तुकडे केलेले आहेत. हां, 7 तुकडे नाही केलेत. मग 7 तुकडे जर केले असतील 7 ठिकाणी कापल्या गेलेलं असेल तर तुकडे किती होतात बघा बरं. आपण एक सहज एक रेषा घेतली, तिला 7 ठिकाणी आपण कापायचं आहे. 1 ठिकाणी कापलं, 2 ठिकाणी कापलं, 3 ठिकाणी कापलं, 4, 5, 6 आणि 7. 7 ठिकाणी एक पाईप कापला आणि समान तुकडे केले तर 7 ठिकाणी कापला म्हणजे किती तुकडे झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. हा एवढा फरक आहे इथे. 7 ठिकाणी कापलं म्हणजे 8 तुकडे झालेले आहेत. म्हणून 4.8 भागाकारामध्ये 8. 8 तुकड्यांनी 4.8ला भागलं असता प्रत्येक तुकड्याची तुम्हाला लांबी कळेल. 8 8 64, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 0 0. बरं, 1 मिनिट सॉरी हां. इथे तुम्हाला ऑप्शनमध्ये सेंटीमीटरमध्ये उत्तर काढायला सांगितलेलं. सेंटीमीटरमध्ये म्हणजे हे 4.8 मीटर लांबीच्या एका पाईपचे 7 ठिकाणावर काप केले म्हणजे 8 तुकडे झालेले आहेत. परंतु 4.8 मीटरला सेंटीमीटरमध्ये बनवायचं आहे कारण पर्यायामध्ये सेंटीमीटरमध्येच उत्तर आहेत. म्हणून याला 100ने गुणले असता, कारण 100 सेंटीमीटरचा 1 मीटर म्हणजे सेंटीमीटरमध्ये बनवण्यासाठी 100ने गुणले असता 4.8चा 480.0 असा त्याचा उत्तर येणार सेंटीमीटरमध्ये. तो सेंटीमीटरमध्ये अशा प्रकारे कन्वर्ट झाल्यावर त्याला 7 ठिकाणी काप म्हणजे 8 तुकडे झाले तर 8ने भागाकार करायचा आहे त्याचा. 8ने भागले असता 8 6 48 0 0. तर वरचा शून्य खाली आला आणि दुसराही शून्य खाली आला तर हे दोन्ही शून्य आपण वरी टाकले असता 600 असं आलं. आणि 1 सोडून पॉईंट आहे इथे, तर इथेही 1 सोडून पॉईंट द्यायचा भागाकारामध्ये किंवा आलेल्या उत्तराला. त्यामुळे 60 सेंटीमीटर हे उत्तर येणार.
म्हणजेच प्रत्येक तुकड्याची लांबी किती, तर प्रत्येक तुकड्याची लांबी 60 सेंटीमीटर आहे. अशा प्रकारचे काही काठिण्य पातळीचे प्रश्न ह्या मुलांना येतात, तर हेही सॉल्व करता आले पाहिजे. लिहून घ्या. इथे थांबणार आहोत. धन्यवाद. परत दुसऱ्या सेशनमध्ये आपण असेच काही महत्त्वपूर्ण प्रश्न जे की मुलांना अवघड जातात आणि त्यांचे आपल्याला कॉमेंट्स येतात की आम्हाला अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या स्वाध्यायामधून आम्हाला एवढ्या नंबरचे अशा नंबरचे प्रश्न जे आहेत सॉल्व करून दाखवा, तर ते आपण दाखवत असतो. तर ते त्यांच्या कॉमेंटला आपण पूर्ण केलेलं आहे. इथे आपण थांबणार आहोत. धन्यवाद.